झाडू, पोछा, खिडक्या क्लीन करणं, गहू निवडणं अशी खूप सारी कामं होती. पण या सगळ्या कामांमध्ये माझी छोटीशी हेल्पर माझ्यासोबत होती. चला सांगते आज आम्ही काय-काय केलं. नमस्कार, आज आहे अस्मितचे बाबा नसतानाचा दुसरा दिवस. सकाळी उठले सगळ्यात आधी झाडांना पाणी घातलं आणि मस्त अशी कॉफी एन्जॉय केली आणि इकडे बघा आमचं गॅलरीत उभं राहून एन्जॉय करताय. त्यानंतर मायलेकीचं थोडंसं प्रेम होतं चाललं होतं आणि मग भांडी लावायला घेतली. त्यात माझ्या छोट्याशा हेल्परनी माझी खूप सारी मदत केली. मग काय हेअर ड्रायर काढला आणि खिडकी क्लीन केली. हा मी एक नवीनच जुगाड शोधला बरं का. पूर्ण क्लीन होत नाही, पण धूळ तेवढी उडून जाते. त्यानंतर गॅलरीच्या खिडक्या पुसल्या, मॅट्रेस उभी करून सगळं घर झाडून काढलं, फ्रीजसुद्धा सरकवून घेतलं. डागांवरती पाणी टाकून ठेवलं आणि घेतले घराचे कोपरे घासायला. आणि इथे बघा ही छोटीशी मुलगी कशी माझी हेल्प करते ते. त्यानंतर मग मी पोछा मारायला घेतला. मग मॅट्रेसची जागा चेंज करून घेतली आणि मॅट्रेसवर उड्या मारायला मिळणार म्हणून आमचा इथे डान्स बघा. रश्मीच्या केसांना ॲलोवेरा जेल लावून दिला आणि तिला अंघोळीसाठी पाण्यात बसवलं. इकडे तिला झोपायला बेड रेडी केला. अंघोळ झाल्यावर तिने छान जेवण केलं. तिला झोपून मग मी पण निवांत जेवण केलं. त्यानंतर राहिलेली कामं आवरली, भांडी घासली आणि संध्याकाळी मला गहू निवडायचे होते. तिथे पण ही मुलगी मला मदत करते बघा. म्हणजे एवढीशी मुलगी किती मदत करते मला नाही का? संध्याकाळी अस्मीला घेऊन खाली गेले आणि येताना भाजी घेऊन आले आणि घरी येऊन छान असं जेवण केलं. चला भेटूया पुन्हा पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.